हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे हरतालिका. तर सर्वप्रथम सगळ्या माझ्या गोडताईंना हरतालिकेच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर आज हरतालिका, सगळ्यांना उपवास असतो बघा. तर छान अशी पूजा करतात. तर मी छान अशी पूजा केली. सकाळी सगळी कामं आवरली आणि छान अशी पूजा केली. तर ही पूजा गणपती बसायच्या आदल्या दिवशी हरतालिका असते आणि छान अशी पूजा मांडतात. तर मी ही पूजा कशी मांडली ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर हरतालिका म्हणजे काय, तर छान अशा हरतालिका आणतात. आपल्या घरात काय जे 5 फळं फुलं पानं यांनी छान अशी पूजा करतात. तर मी माझ्या घरात एक देवी आहे तुळजापूरची, तेही असे काही सण वगैरे असेल तर मी त्या देवीलाही छान अशी साडी नेसवत असते आणि सगळ्यात प्रथम त्या देवीची पूजा करत असते. मग मी कोणतीही पूजा झालं तरी ती पूजा मांडत असते. तर चांदीची छान अशी माझी तुळजापूरची देवी, तिला मी सुंदर अशी कलशावरती साडी नेसवली. कलशावरती नारळ मांडून छान अशी तिला छोटीशी मी स्वतः शिवलेली साडी तिला घातली आणि तिची पूजा केली. नंतर मी बाकीचं आपल्या हरतालिकेची पूजा केली. तर पूजेमध्ये मी सगळ्या प्रकारचे फळांची पानं फुलं, आंब्याचं पानं, डाळिंब, चक्कू, पेरू, आणखीन जे काही फळं असतील घरात, आणखीन माझ्या शेतामध्ये जे जे फळांची झाडं आहेत, ज्यांना फळं नाही ते त्याची पानं आणून छान असं मी पूजेची तयारी केली. आणि खूप सारी अशी गुलाबाची फुले, बेलपत्र, आणखीन झेंडूची फुले, देवा आणि पूजेला लागणारं साहित्य, समई वगैरे, हळदी कुंकू, अक्षदा, सर्व काही रांगोळी वगैरे सगळे एका जागेवरती जमा केलं. कसं पूजाची मांडणी करायची म्हटलं की आपल्याला सगळं साहित्य लागतं. तर मी सगळं साहित्य एकदाच सगळं साहित्य एका जागेवरती पूजेच्या सगळं साहित्य आणून ठेवलं आणि मग मी पूजेच्या तयारीला लागले. तसं सगळं साहित्य आपण जवळ घेतल्यानंतर आपल्याला पूजेला बसल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही आणि कोणती वस्तू कुठे सापडत नाही असं होत नाही. तर तेल, अगरबत्ती, धूप, कापूर, अक्षदा, हळदी कुंकू, देवीची मूर्ती, सर्व काही देवाला हरतालिकेला लागतं ते साहित्य छान असं सगळं गोळा केलं, पाणी वगैरे. आणि छान अशी मी माझ्या तुळजापूरच्या देवीला साडी घातली, दागिने घातले, छान छोट्या पाटावरती मांडून तिचं छान असा साज केला. त्या देवीपुढे मग मी पाट मांडला. पाटावरती छान असं हळदी कुंकू, अक्षदा वाहून त्याच्यावरती मी हरतालिकेच्या देवीची स्थापना केली. आणि देवीची स्थापना केल्यानंतर छान हळदी कुंकू, अक्षदा वाहून नंतर मी लगेच महादेवाची पिंड काढली. महादेवाची पिंड आमच्याकडे वाळूने काढतात. तर मी पण वाळूने छान स्वच्छ धुवून मी त्या वाळूने मी छान अशी महादेवाची पिंड काढली. त्या पिंडेला पण वरनं लगेच मी हळदी कुंकू, अक्षदा वाहून पूजा केली. मी माझ्या अशीच पूजा करत असते की म्हणजे स्थापना केली की छान अशा हळदी कुंकू वाहून मी पूजा करत असते. आणि सगळं झाल्यानंतरही छान अशी पूजा केली जाते. आणि ते झाल्यानंतर मी गणपतीची स्थापना केली. एका विड्याच्या पानावरती छान असं हळदी कुंकू, अक्षदा वाहून गणपतीची स्थापना केली. आणि सगळ्यात प्रथम मी सगळं आपली पिंड वगैरे काढून झाल्यानंतर आपल्या विड्याची पाने 5 आणि त्याच्यावरती हळकुंड, खारीक, खोबरं, सुपारी, तांदूळ, फुले वाहून छान अशी विड्याच्या पानांची पूजा केली. आणि त्याच्यानंतर असे आपण हरतालिकेला जे काय आपलं मकेचं कणीस, पेरू, चक्कू, आंबा, जे काही आपल्या घरात ॲप्पल वगैरे जे काही आपलं फ्रूट्स असतात ते देवीला मी वाहिले आणि छान अशी त्याची पूजा केली. आणि सगळ्या देवांना सुंदर सुंदर असे फुलं वाहिली. गार्डनमध्ये खूप सुंदर अशी फुलं आलेली. सगळ्या देवांना मी छान सुंदर अशी पूजा केली आणि फुलांनी छान असं सजवलं. चला तर मग मी तुम्हाला आता हरतालिकेचा उपवास कसा करतात सांगते. हरतालिकेचा उपवास एकदम कडक असा करतात. त्या दिवशी पूर्ण दिवसभर असा छान कडक उपवास केला जातो. अन्न पाणी फळे न खाता निर्जन उपवास केला जातो. तरच आपला हरतालिकेचा उपवास घडला जातो. दिवसभर म्हणजे आपल्याला फळे वगैरे म्हणजे सहन नाही झाले तर आपण पाणी पिऊ शकतो, पण एकदम पूर्ण दिवसभर कडक उपवास करावा लागतो. तरच आपला उपवास व्यवस्थित घडतो. चला, हरतालिकेच्या कहाणी काय. हिमालय पर्वताची कन्या पार्वती ही अपवर झाली होती व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पतीने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. मात्र
पार्वतीच्या मनात शंकराला वरणाचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. इतक्यावरच ती थांबली नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने घरातून पळून गेली व तिने शिवप्राप्तीसाठी अरण्यात जाऊन घनघोर तपस्या केली. सलग 12 वर्षे केवळ रुईचीच पाने चाटून पार्वतीने तपाचरण केले. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हस्त नक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली. दिवसभर कडक उपवास केला आणि जागरण केले. तिच्या तपाने महादेव प्रसन्न झाले. पार्वतीच्या विनंतीला मान देऊन महादेवानी पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला, असं महत्त्व आहे हरतालिकेचं. म्हणून आपण आपल्या पतिराजासाठी हा कडक उपवास केला जातो. ह्या उपवासा दिवशी आपण काहीच खायचं नसतं. दिवसभर आपण आपल्या पतीसाठी छान असा कडक उपवास, पाणी पिऊ शकतो आपण. असा कडक उपवास तर आपला उपवास घडतो आणि छान असे आपण महादेवाचा उपवास म्हणजेच हरतालिकेचा उपवास करू शकतो. म्हणजेच पार्वतीने आपल्या महादेवासाठी खूप असे कष्ट घेतले आहेत की त्याच्याबरोबर आपलं लग्न व्हावं आणि त्यासाठी तिने खूप तपश्चर्या केलेली आहे. तिने रुईचीच पाने चाटून रुईचीच पाने चाटून केले. तोपर्यंत तिने काही न ग्रहण करताच तिचं ते चालू होतं. पण तृतीयेला हस्त नक्षत्रात पार्वतीने शिवलिंगाची पूजा केलेली. दिवसभर तिने कडक उपवास केलेला, कडक उपवास. आणि त्या दिवशी ना तिने पूर्ण दिवसभर जागरण केलेलं. पोटात अन्नाचा कण नसताना तिने एकदम कडक शिस्तीत, न पाणी न काही खाता कडक उपवास धरून तिने महादेवाचा उपवास केलेला. म्हणून तिला हे सगळं व्रत तिने छान पद्धतीने पार पाडूनच तिने म्हणजे तिला महादेव प्रसन्न झालते. असं म्हणतात ना, आपण आपल्या नवऱ्यासाठी कडक उपवास, आपलं चांगलं होण्यासाठी आपण काहीतरी व्रत करत असतो. तर आपण आपल्या मनभावे कोणतीही पूजा केल्यानंतर आपलं सगळी इच्छा कामना पूर्ण होतात. त्याच पद्धतीने पार्वतीनेही आपला महादेव मिळण्यासाठी तिने छान अशा पद्धतीनेच उपवास घडवलेला. आपणही आपल्या सगळी इच्छा कामना व्यवस्थित ज्या काही असतील त्या पूर्ण व्हाव्यात यासाठीच आपण अशी पूजा करत असतो. ही पूजा आपण आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या नवऱ्याच्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि आपलं सुख समाधानी ऐश्वर्य लाभो यासाठी आपण ही पूजा करत असतो. म्हणजेच आपल्या घरात हरतालिका महादेव म्हणजेच या हरतालिका महादेवाची पूजा करत असते. त्याचवरून आपण आपल्या पतिराजाची पूजा करतो हे आजच्या दिवशी ठरत असतं. त्यासाठी आपणही छान असं सकाळी उठून छान कडक उपवास करून दिवसभर छान देवाची पूजा करून व्यवस्थित असा हा कडक उपवास आपण आपल्या नवऱ्यासाठी धरत असतो. म्हणजे आपणही आपल्या सगळ्या इच्छा कामना पूर्ण होतात. असंच आपण व्रत केल्यानंतर आपलंही चांगलंच होत असतं. आणि जे काही रूढी परंपरा चालू आहेत तशाच पद्धतीने आपणही आपल्या रूढी परंपरा चालू ठेवत. कधीच आपल्याला काही देव कमी करत नाही. आपली देवावरती अशीच श्रद्धा असावी आणि छान अशा पद्धतीने आपणही देवाची पूजा केली पाहिजे. आपल्यालाही देव काही कमी करत नाही. अशा पद्धतीने मी छान अशी देवाची पूजा केली महादेवाची आणि महादेवाला छान असा प्रसाद दिला. जे काही आपण घरात करतो तो मी फळं, पाणी, दूध, साखर असा देवाला मी नैवेद्य ठेवला छान असा. तर नैवेद्य मी पाणी सगळ्यात प्रथम मी पाणी गोल फिरवलं आणि पाण्यावरती मी देवाच्या नैवेद्याचं ताट ठेवलं. पाणी का फिरवतात तर किड्या मुंग्या आपल्या देवाच्या ताटामध्ये जाऊ नये म्हणून कडेने पाणी फिरवतात आणि मग आपल्या देवाचं नैवेद्याचं ताट ठेवतात. तर मी दोन्ही देवांना छान असं नैवेद्याचं ताट तयार केलं आणि देवीला ठेवलं. अशा पद्धतीने मी माझ्या महादेवाचीच म्हणजे हरतालिकेची छान अशी सुंदर पूजा केली आणि छान वाटलं, प्रसन्न वाटतं. पूजा केल्यानंतर कोणतीही पूजा बघा आपल्या घरामध्ये आपण मांडतो तर खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं. आणि पूजा झाल्यानंतर मी छान अशी हरतालिकेची आरती पण म्हटले, कापूर वगैरे लावून छान वाटलं. एकदम छान प्रसन्न वातावरण. एका साईडला लाईटवरती कापूर जाळायला ठेवलेला, छान वातावरण झालेलं घरामध्ये. टी व्हीवरती छान असे मी हरतालिकेची गाणी लावलेली.
खूप छान वाटलं. अशी काही पूजा छान पद्धतीने केल्यानंतर आपल्यालाही खूप छान वाटतं आणि घरातही खूप प्रसन्न वाटतं. आपलं घरामध्ये कुठलीही पूजा मांडत बघा किती सुंदर वाटतं, एकदम छान असं वाटतं त्याच्याकडेच पाहत बसावं. आणि मला खूप आवड आहे असं नाही का सजावट वगैरे करायची. मी कुठलाही सण असो वार असो खूप सुंदर पद्धतीनेच अशी पूजा मांडत असते आणि छान असा मी त्यामध्ये वेळ घालवत असते. आणि कुठलाही उपवास असो काही असो मनभावे करते आणि सगळ्यांनीच करावे. छान असतं आपल्या सुखासाठी, समृद्धीसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या संसारासाठी असे सगळे व्रत पूजा धर्म सगळे करावेत आणि छान अशी कुठलीही पूजा सण वार करावेत. खूप असं आपल्या घरासाठी संसारासाठी छान असतं. आपण नेहमी तर काम करतच राहतो, पण देवासाठी कुठलेही काम करताना आपल्या घर असं म्हणजे कुठलाही देव असोत सण असोत घरात प्रसन्न वाटतं, छान वाटतं आणि आपल्याला आपल्या सुखी संसारासाठी खूप छान असतं. तर मी अशाच पद्धतीने छान असं महादेवाचं म्हणजे हरतालिकेचं छान पूजा केली, व्रत केलं, छान पूजा मांडणी केली, छान असा देवाला नैवेद्य ठेवला आणि पान सुपारी ठेवून छान असं गणपतीची स्थापना करून छान समई लावून पूजा केली. तर अशा पद्धतीने मी हरतालिकेची कहाणी सांगून माझ्या देवाची पूजा केली आणि पूर्ण मंत्र वगैरे म्हणून मी देवाची माझी कंटिन्यूली पूजा चालू होती. तर अशा पद्धतीने मी आज हरतालिकेची पूजा केली. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कसे वाटतात व्हिडिओ हेही कमेंटमध्ये जरूर सांगा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नेहमी लाईक करत चला, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.